बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। देशातील लोकसभा निवडणुकीचा कल कसा राहील यावरील एक्झिट पोलची जगभरातील माध्यमांनी दखल घेतली। चीन सरकारचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने एक्झिट पोलची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेत आल्यावर विदेशी रणनीतीवर भाष्य केलं। जगातील तिसरी अर्थव्यवस्था होण्यासाठी नरेंद्र मोदी चीनबरोबरच संबंध अधिक सुधारतील असा आशावाद व्यक्त केला। चीनी तज्ज्ञांनी भारत आणि चीन यांच्यातील सहकार्यावर नरेंद्र मोदी यांचा भर असेल असा दावा केला। दोन्ही देशांमधील मतभेद दूर होऊन खुल्या चर्चांवर भर राहील। तसंच लोकसभा 2024ची निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांचं लक्ष भारताच्या आर्थिक विकासाला गती देण्याबरोबर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था करण्यावर लक्ष ठेवतील। यात चीनबरोबरच्या संघर्षावर त्यांना मार्ग काढावा लागेल असे चीनी तज्ज्ञांनी म्हटलंय। नरेंद्र मोदी भारताचे नेतृत्व करताना आर्थिक गोष्टींवर अधिक भर देतील। त्याशिवाय चीनसोबतचे संबंध सुधारण्याकडे त्यांचं लक्ष असेल। यासाठी त्यांना दोन्ही देशांमध्ये संवाद वाढवावा लागेल। चीनसोबतच्या संबंधांबाबत भारताने धोरणात्मक दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं ठरणार आहे। भारताने चीनला संवादाद्वारे मतभेद सोडवण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांच्यासमोर असणार आहे। नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या तिसऱ्या कार्यकाळात चीन आणि भारत यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता नाहीच असं मत देखील चीनी राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुढील 15 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये सहभागी होतील असा मोठा दावा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी केलाय। त्यांच्या या दाव्यामुळे लोकसभा निवडणूक निकालाच्या ऐन तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या मंगळवारी जाहीर होणार आहे। बहुतांश एक्झिट पोलमध्ये देशात सलग तिसऱ्यांदा सत्ताधारी एनडीएचे सरकार येणार असल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धोबीपछाड देण्याच्या विचारात असणाऱ्या काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय। या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा एनडीएत येणार असल्याचा दावा केलाय। काही एक्झिट पोलमध्ये लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 14 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रकारे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य केलं, त्यामुळे ते पुढील 15 दिवसातच मोदींसोबत परत येतील, त्यांच्या सरकारमध्ये सहभागी होतील असं रवी राणा यांनी म्हटलंय। ते पुढे बोलताना म्हणाले की येणारा काळ नरेंद्र मोदींचा आहे। देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी नरेंद्र मोदी पंतप्रधान होणं गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे यांना माहिती आहे। त्यामुळे निश्चितच पुन्हा एकदा एनडीए सोबत येतील असं ते म्हणाले। रवी राणा यांच्या या विधानानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते तथा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही यावर आपलं मत व्यक्त केलंय। उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी पुन्हा एकदा एकत्र येतील यावर मी भाष्य करणार नाही, पण उद्धव ठाकरेंनी मोदींकडे वेळ मागितल्याचं खरं आहे असं ते म्हणाले। रवी राणा यांचा राजकारणाशी काहीही संबंध आला नाही। त्यांनी फक्त त्यांचं बघावं असं म्हणत आमदार रवी राणा यांच्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलंय। तसंच तुम्ही कोणाचे गुलाम नाही हे निवडणूक आयोगाला सांगावं लागतंय काय, अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे। एक्झिट पोलचे निकाल समोर आले आणि इंडिया आघाडी एनडीएसह राज्यातही महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेतेही दावे प्रतिदावे करताना दिसत आहेत। अशातच आता निवडणूक निकालाला काही तास बाकी असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपासह निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय। आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीच्या वेळी ध्यानात बसतात आणि मीडिया पूर्ण फोकस त्यांच्यावर करते। हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे। जयराम रमेश यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री देशातील वेगवेगळ्या क्षेत्रातील जवळपास 150 कलेक्टर आणि डीएमला फोन करून सूचना देतात। हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे। पोलिंग एजंटला ज्या प्रकारे धमकावलं गेलं हे बरोबर नाही। हे याआधी कधी झालं नाही। एक्झिट पोल ज्या प्रकारे समोर आले त्या माध्यमातून लोकांवर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न होतोय, हे देखील कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे असा आरोप संजय राऊत यांनी केलाय।
बीड लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानापासून अगदी मतमोजणी प्रक्रियेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांनी प्रशासनाच्या विरोधामध्ये तक्रारी केल्या होत्या. अगदी बीडचे जिल्हाधिकारी या मतमोजणी प्रक्रियेत नको असा आरोप केला होता. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी केवळ विशिष्ट एका जातीचे आहेत म्हणून कोणावरती तरी असे आरोप करणं हे योग्य नाही. इतकी आदळापट करणं हे बरोबर नाही. तुम्हाला पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे असा सल्ला पंकजा मुंडे यांनी बजरंग सोनावणेंना दिला. मी कर्म चांगली केली आहेत, त्यामुळे मला फळाची चिंता नाही. मी कोणतेही अभद्र कर्म केलेलं नाही. 4 जूनच्या निकालानंतर नेमकं काय बदलणार आहे यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की बीडचा खासदार बदलणार आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. बीड लोकसभा मतदारसंघाच्या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय. बजरंग सोनावणे यांनी रविवारी निवडणूक अधिकाऱ्यांशी वाद घातला होता. कांबळे साहेब हात आखडू नका, अन्यथा स्वतःला संपवून घेऊ का असं बजरंग सोनावणे म्हणाले होते. त्यांचं हे वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. बजरंग सोनावणे हे मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉंग रूमची पाहणी करायला आले असताना हा प्रकार घडला होता. बजरंग सोनावणे आणि निवडणूक निर्णय अधिकारी महेंद्र कांबळे यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाला होता. मात्र स्ट्रॉंग रूमची पाहणी केल्यानंतर बजरंग सोनावणे यांच्या शंकेचं निरसन झालं होतं. यानंतर माध्यमांना सोनावणे यांनी प्रतिक्रिया देत आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेतला होता. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तिथं स्वतः मुख्यमंत्री शिंदे यांनी शहाजी बापू पाटील यांची भेट घेतली आहे. यावेळी शिंदेंनी पाटलांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पाटील यांच्या पायाच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यावेळी शिंदे हे त्यांच्या मूळ गावी होते. त्यानंतर सोमवारी शिंदे शहाजी बापू यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर शिंदे यांनी फोनवरून शहाजी बापू पाटील यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज रुग्णालय गाठून शिंदेंनी डॉक्टर आणि त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली आहे. तसंच त्यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावं अशी अपेक्षा त्यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी शहाजी बापू पाटील यांच्या भेटीचे फोटोही शेअर केलेत. शिंदेंनी शहाजी बापू यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. यावेळी शहाजी बापू पाटील यांचे कुटुंबीय आणि सहकारी तसंच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे देखील उपस्थित होते. पुणे हिट अँड रन प्रकरण तापलेलं असतानाच आता कल्याणी नगरमधून आणखी एक संतापजनक घटना घडल्याचं समोर येत आहे. पुण्यात पोलीस अधिकाऱ्यांनं चक्क वाहन चालकाकडून पाय दाबून घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. दरम्यान सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. यानंतर आता संबंधित पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली जाणार आहे. वाहतूक विभागाकडून या पोलीस अधिकाऱ्याच्या चौकशीचे आदेश देण्यात आलेत. मिळालेल्या माहितीनुसार सणसवाडी परिसरातील काही तरुण कारमधून पुण्यात घराकडे जात होते. रात्री 12:20 कल्याणीनगर परिसरात पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. पोलिसांनी वाहन चालकास अडवलं आणि त्याच्याकडून दंड पण वसूल केला. एका पोलीस अधिकाऱ्याने युवकास चक्क पाय दाबण्यास सांगितलं अशी प्राथमिक माहिती आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलाय. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात व्यंकटेश्वर आणि महिषासुरमर्दिनी देवीचे मंदिर आहे. व्यंकटेश्वर मंदिरातील मूर्ती अतिशय सुरेख, देखणी, सुस्थितीतील आहे. काही वर्षापूर्वी त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून पुरातन मूर्ती काढून तळघरात ठेवल्या असाव्यात. शिवाय श्री विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला बाजीराव पडसालीजवळ महालक्ष्मी मंदिर आहे. या मंदिराच्या समोर ओवरीमध्ये महिषासुरमर्दिनी मातेचे छोटेखानी मंदिर आहे. महिषासुरमर्दिनीची मूर्ती सुद्धा याच मंदिरातील बदलण्यात आली असावी असा तर्क पुरातत्व विभागाकडून लावला जातोय. मूर्ती तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल. 2 महिन्यात निश्चिंत कालावधी समजेल असंही सांगण्यात आलं. श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्धार कामावेळी गुरुवारी एक तळघर सापडलं. या तळघरात सुमारे 4 फूट उंचीच्या विष्णू आणि व्यंकटेश्वर तसंच चतुर्भुज महिषासुरमर्दिनी देवीच्या मूर्ती सापडल्या. या मूर्तींचं गूढ काय, त्यांचं आयुर्मान, त्यांचं स्थान, विठ्ठल मंदिर आणि वारकरी परंपरा
यांच्यामधील त्यांचे सांस्कृतिक महत्त्व याविषयी उत्सुकता आहे. पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाने म्हणाले, मूर्ती तळघरात कोठून आल्या असाव्यात. तळघरापासून सुमारे 60 ते 70 फुटांवर व्यंकटेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरात अतिशय सुरेख देखणी आणि सापडलेल्या मूर्तीपैकी एका मूर्तीशी अनेक लक्षणं साधर्म्य असणारी मूर्ती आहे. मात्र ही मूर्ती अलीकडच्या काळातील असावी असं दिसून येतं. त्यामुळे कदाचित या मंदिरात हीच नवीन मूर्ती बसवली असावी आणि जुनी भग्न झालेली मूर्ती काढून ठेवली असावी असं मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या एक दिवस आधी निवडणूक आयोगानं सोमवारी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, हकीम लुकमान यांच्याकडेही संशयावर इलाज नाही. काँग्रेस नेत्यांनी शनिवारी म्हटलं होतं, शहा यांनी 150 जिल्हाधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंगवर राजीव कुमार म्हणाले, आम्हाला मिसिंग जेंटलमॅन म्हटलं जात होतं. मात्र या दरम्यान देशात मतदानाचा विश्वविक्रम झाला. हीच आपल्या लोकशाहीची ताकद आहे. मतदानानंतरचा हिंसाचार रोखण्यासाठी पहिल्यांदाच संवेदनशील ठिकाणी निमलष्करी दल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. हे दल आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगालसारख्या ठिकाणी मतदानानंतरचा हिंसाचार थांबवतील. लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 1952 पासून कोणत्याही लोकसभा निवडणुकीदरम्यान आयोगाने मतदानानंतर किंवा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली नाही. यापूर्वी निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी पत्रकार परिषदेत लोकसभा आणि 4 विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या.